सिमला मिरचीच्या पार्ट 1 मध्ये आपण मेल फिमेल सिमला मिरची म्हणजे काय आणि सिमला मिरचीला मुळात सिमला मिरची का म्हणतात याशी सगळ्या इंटरेस्टिंग फॅक्ट्स जाणून घेतल्या। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हिरवी, पिवळी आणि लाल मिरचीची खासियत काय आहे। मुळात हिरवी, पिवळी आणि लाल मिरची म्हणजे वेगवेगळी जात नाही। अनेकांना वाटतं की वेगवेगळ्या रंगाच्या सिमला मिरच्या या वेगवेगळ्या जातीच्या असतात, पण फॅक्ट अशी आहे की एकाच झाडाच्या वाढीच्या या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत। हिरवी मिरची ही सर्वात आधी काढली जाते, ही थोडी कडवट असते। पिवळी किंवा ऑरेंज मिरची ही झाडावर थोडी जास्त वेळ राहिल्यावर तिचा रंग बदलतो आणि चव हलकी गोडसर होते। लाल सिमला मिरची ही पूर्णपणे पिकलेली सिमला मिरची मानली जाते, ही चवीला सर्वात जास्त गोड असते। पुढची महत्वाची गोष्ट ती म्हणजे संत्र्यापेक्षा तिप्पट जास्त विटॅमिन सी हे आपल्याला या सिमला मिरचीमधून मिळत असतं। आपल्याला वाटत असतं की फक्त विटॅमिन सी लिंबू आणि संत्र्यातून मिळतं, पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की लाल सिमला मिरचीमध्ये संत्र्यापेक्षा तिप्पट जास्त विटॅमिन सी आहे, जे रोगप्रतिकारक शक्ती आपली वाढवतं। पुढची महत्वाची फॅक्ट ती म्हणजे इतर मिरच्या खाल्ल्यावर जीभ जळजळते, पण सिमला मिरची खाताना तसं होत नाही। याचं वैज्ञानिक कारण म्हणजे इतर मिरच्यांमध्ये कॅप्सिसिन नावाचं रसायन खूप जास्त असतं, जे तिखटपणासाठी कारणीभूत असतं। सिमला मिरचीमध्ये हे रसायन अत्यंत नगण्य असतं, म्हणून हिला स्वीट पेपर म्हटलं जातं। तुम्हाला माहितीये का, हिरव्या आणि पिवळ्या सिमला मिरचीमध्ये ल्युटीन आणि असे काही महत्वाचे घटक असतात जे डोळ्यांना नॅचरल सनग्लासेसचं काम करतात, म्हणजे फिल्टरचं काम। वाढत्या वयामध्ये मोतीबिंदू किंवा दृष्टी कमी होण्याचा धोका टाळण्यासाठी सिमला मिरचीचं खाणं हे अत्यंत फायदेशीर आहे। त्याचबरोबर जर तुम्हाला रातांधळेपणाचा त्रास होत असेल तर त्यासाठी सुद्धा सिमला मिरची गुणकारी आहे, कारण यामध्ये व्हिटॅमिन ए चं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे। हिरवा मिरचीपेक्षा तब्बल 11 पटीनं जास्त इतके त्याच्यामध्ये महत्वाचे घटक आहेत। आणि जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर वेट लॉस साठी ही भाजी शरीराचं मेटाबॉलिक रेट वाढवायचं काम करते, ज्यामुळे रक्तदाब किंवा हृदयाचे ठोके न वाढतात शरीरातील फॅट आणि कॅलरीज जलद गतीनं बर्न होतात। तर अशी ही सिमला मिरची कशी वाटली नक्की सांगा।